वेगवेगळे वेगवेगळे विचार फुटतात पुढं, मग आपापल्या मार्गाने लागतात, ते मार्गस्थ होतात. सुरुवातीला वैचारिक रीती, पुढे एकाची विचार दुसऱ्याची संबंधित राहत नाहीत, अलग सेपरेट होते आणि आपापला सत्याचा अंदाज बांधते. हे सत्य, हा मोक्ष आहे, हे साधन आहे मोक्षाचं. अशा प्रकारचा मोक्ष हे साधन आहे आणि त्यांना अशी निवृत्ती होती बंधनाची. आपापले शास्त्रकार सांगतील, पण त्याने प्रयत्न केलेला आहे, दर्शन येते. हा अंतिम सत्यापर्यंत कोण जातंय ते सर्व शास्त्राचा सांगोपांग निर्णय केल्यावरच ठरण. म्हणून सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. ज्ञानोबरायनं शास्त्र सोडली नाही 6 पैकी कोणीच. 6 शास्त्राचा विचार कर, मंथन कर, तुला बुद्धी तुपली तेजदार होईल, तुपली बुद्धी क्षमतावान होईल निर्णय घ्यायला. खरं तुला कळण लक्षात येईल. तुझ्या बुद्धीशी कोणतं जुळतंय आधी पाहायची, आणि जुळता जुळता तुझी बुद्धी उजुलच झाल्यावर तुलाच निर्णय कळण. खरं निवडशील तू, निवडायला सुरुवात होईल. रिकामा राहू नको, वेळ गमवू नको. असो, म्हणून जसा निर्णय, मग त्या निर्णयाने आपल्याला एक प्रकारचा आपल्याला स्वतः निवाडा करण्याची क्षमता येते. अशी शास्त्र संतांची संगत केली, बुद्धी शुद्ध असली तर आपल्यात बी एक क्षमता आहे, आपणच एक शास्त्र बनतो. आणि ही सांप्रदायिकता आहे, हीच गुरुची सेवा आहे, किंवा गुरुचं जे आशीर्वाद म्हणतात हेच आहेत. आपल्या क्षमता येत असते, आपण जिवंत आहेत ना, आपण जागे आहेत ना, आपण बुद्धिवान आहेत ना. आपल्याला ईश्वरानं खूप दिलेले न ठेवा, त्याचा उपयोग होत असतो. आपल्यापाशी काही सामर्थ्य, त्याचा उपयोग होत असतो जर आपण शुद्ध झालो, नम्र झालो, संतांची पायी झालो, संप्रदायाची पायी झालो, गुरुची सेवा करू लागलो, तर जे शास्त्रात सामर्थ्य, जे संतात हे, जे संप्रदाय ते आपल्या संचार होत असतो. आणि हे सेवेचं फल आहे, ते आपलं होत असते. जे संप्रदायाचं आहे ते आपलं होत असते, वडील उपार्जित झाल्यासारखं. जे गुरुचं आहे ते आपलं होत असते, जे शास्त्रात आहे ते आपलं होत असते, आपल्या हस्तगत होत असते. ती आपले पाय टेकत असते, आपण आपला प्रवास चालत असतो आपला. आणि मग अनुभवाचा निर्णय करता येतो की हे अनुभवाला या लागलेलं जग आहे. त्याच्यात विविध प्रकार आहेत, एक नाही, नुसतं जगच नाही. इंद्रियानं काही अनुभव आहेत, इंद्रिया वाचून काही अनुभव आहेत. एका इंद्रियाचा अनुभव दुसऱ्या इंद्रियानं नाही, आणि 5 इंद्रिया वाचून काही अनुभव आहेत. आणि इंद्रियानं जरी अनुभव असली, इंद्रियाचा आधार घेऊन, तरी त्याच्यात वेगवेगळी. डोळ्यानं जसा आरशाचा अनुभव आहे, तसा डोळ्याचा आधार घेऊनच प्रतिबिंबाचा अनुभव आहे. पण प्रतिबिंबाचा अनुभव डोळ्याचा नाही म्हणता येत. ध्यानात घ्या. आता सुरुवात झाली आपल्या प्रश्नाच्या उत्तराला. आरसा दिसायला डोळ्यानं, आरशाची फ्रेम दिसायली प्लास्टिक किंवा लाकडी डोळ्यानं. डोळ्याचा विषय रूप ध्यानात घ्या. आणि डोळा व्यावहारिक आहे, आणि आरशाची फ्रेम, आरशाचा काच व्यावहारिक आहे. मग व्यावहारिक आरशाच्या फ्रेमचं आणि काचाचं रूप व्यावहारिक डोळ्यानं दिसण्याचा व्यवहार व्हावा लागलाय. व्यावहारिक मनात, व्यावहारिक मन, व्यावहारिक डोळा, व्यावहारिक रूप आरशाचं आणि काचाचं.
काचेचं प्रत्यक्ष व्हायला लागले. हे प्रमाणजन्य ज्ञान आहे, प्रमा झाली ही. आरशाच्या चौकटीचं आणि काचेचं रूप प्रमेय आहे. डोळ्याद्वारे गेलेली वृत्ती प्रमा नाही. आणि त्याला जाणणारा अंतःकरणवान हा प्रमाता आहे. त्या प्रमात्याला इंद्रिय वृत्तीच्या प्रमाणानं आरसा आणि आरशाच्या फ्रेमची प्रमा झाली. ह्या प्रमेयाची प्रमा झाली. व्यवहार्यजन्य व्यवहार प्रमाणीभूत ज्ञान झालं. व्यवहाराच्या पातळीवर प्रमाणभूत असलेलं ज्ञान झालं. प्रमा होणं म्हणजे ते व्यवहारात खोटं ठरत नाही. आरसा आहे, आरशाच्या आहेचा व्यवहार झाला ह्या वृत्तीनं. फ्रेम सहित आरसा आहे. खरं येते व्यवहारात खोटा ठरत नाही आरसा. मला दिसला, दुसऱ्या जीवाला बी दिसलो, उभय प्रतीती त्याची. मला आरसा दिसतो, दुसऱ्याला दिसतो. आणि पुन्हा व्यवहारात त्याचा व्यवहार करता येतो. आरसा देता येतो, आरसा घेता येतो, आरसा बनिता आला, आरसा फोडता येतो, आरसा विकता येतो, आरसा खरेदी करता येतो, विकता येतो. आरशाला वजन आहे, आरशाला वय आहे, आरशानं जागा व्यापली पृथ्वीवरली, जिथं ठेवला तिथली, तितक्या क्षेत्रफळातली. अशा सर्व बाजू पाहिल्या तर आरसा व्यवहार्य वस्तू आहे, म्हणून प्रमेय. व्यावहारिक डोळ्यानं, व्यावहारिक वृत्तीनं, व्यावहारिक प्रमात्याला तो कळाला, त्याची प्रमा झाली, ज्ञान झालं. आणि त्याच आरशात प्रतिबिंब आहे, पण व्यावहारिक नाही. व्यावहारिक दृष्टीने ते शून्य आहे, नाहीच प्रतिबिंब. पण दिसतंय. दिसलं म्हणजे डोळ्याचा संबंध आला ज्ञानातल्या. आरसाच्या डोळ्याने दिसला, त्याच डोळ्यानं प्रतिबिंब दिसला, असं बी आहे. पण आरसा ज्याला दिसला त्यालाच दिसलं प्रतिबिंब, त्याच परमात्याला, असं बी वाटतंय. आणि आरसाच्या वृत्तीनं कळाला, त्याच वृत्तीनं प्रतिबिंब कळाला, असं बी वाटतंय. दोन्ही ज्ञान सारखेच आहेत. आरशाचं ज्ञान आणि आरशाच्या प्रतिबिंबातलं ज्ञान एकाच काय व्हाले, एकालाच व्हाले, एकाच माध्यमानं व्हावे, असा भ्रम आहे. पण असं भ्रम भ्रम आहे, असं पण वास्तविकता अशी नाही, सत्यता अशी नाही. म्हणून सत्याला निवडा. आरसा प्रमेय आहे, प्रतिबिंब प्रमेय नाही. साक्षी भाषे भ्रमज्ञान आहे. अशा जे प्रतिबिंब दिसायला ती व्यावहारिक नाही, प्रातिभाषिक आहे. तो प्रातिभाषिक वस्तू प्रमेय नसती, ती भ्रम असती. प्रातिभाषिक वस्तू ही व्यावहारिक नसते. मी आहे. प्रातिभाषिक वस्तू ही व्यावहारिक नाही. ती प्रातिभाषिक वस्तू साक्षी भाष्य. आता जे जे ज्ञानाचा विषय व्हाल ते ते ज्ञेय. ध्यानात या, ज्ञेयाची व्याप्ती मोठी. याच्या अगोदर बी हा विषय झाला आपला. जे जे काय ज्ञानाचा विषय व्हाल ते ते ज्ञेय. म्हणून आरसा बी ज्ञेयच होतोय. ध्यानात घ्या. पण आरसा प्रमेय असलेलं ज्ञेय, प्रमेय.
ध्यानात घ्या. प्रमाणजन्य ज्ञानाचा विषय म्हणून प्रमेय येते. प्रमेय असलेलं ज्ञेय आणि प्रतिबिंब प्रमेय नाही, ज्ञेय आहे पण प्रमेय नाही. ज्ञानाचा विषय व्हाले म्हणून नाही, पण ज्ञानाचा विषय होऊन प्रमाणजन्य ठरले ते प्रमेय. हे नुसतं ज्ञानाचा विषय प्रमाणजन्य ज्ञानाचा नाही. ज्ञानाची अति मोठी ज्ञान प्रमाणजन्य ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे. प्रमाणजन्य बी ज्ञानच असते, ब्रह्म बी ज्ञानच असते, यथार्थ बी ज्ञानच असते, विपरीत बी ज्ञानच असते, जागृतीत बी ज्ञानच असते, स्वप्नात बी ज्ञानच असते, सुसुप्तीचं बी ज्ञानच असते, ब्रह्म बी ज्ञानच असते, ब्रह्मज्ञान, समाधीचं बी ज्ञानच असते. हे सर्व ज्ञानच आहे. पण व्यावहारिक ज्ञान, प्रातिभाषिक ज्ञान, कार्याचं ज्ञान, कारणाचं ज्ञान, म्हणून आरसा प्रमेय प्रमेय आरशातलं प्रतिबिंब प्रमेय नाही. प्रमेय नाही आहे काय मग हे प्रमेय भाष्य प्रमेयानं प्रमा झालेलं आहे. आरसा प्रमाणानं प्रमेय ठरलेलं, प्रमा झालेली त्याची. प्रमा होणं म्हणजे अटेस्टेड होण्यात बरोबर योग्य ज्ञान आहे. व्यवहारात योग्य ज्ञान आहे, व्यवहाराच्या पातळीवर योग्य ठरणारं ज्ञान. आणि व्यवहाराच्या पातळीकडून विचार केला तर आरशातलं जे प्रतिबिंब दिसते ते व्यवहारिक योग्य नाही. ज्ञान नाही असं नाही, ते ज्ञान आहे पण व्यवहारिक दृष्टीने योग्य नाही. ती प्रमा नाही म्हणतायत त्याला. योग्य म्हणजे प्रमा सही नाही करता येत त्याच्यावरती. आहे ती बी एक वस्तू गृहीत धरता येत नाही. जसं आरसा घरात आहे तसं प्रतिबिंबी घरात आहे. एक वस्तू आहे घरात प्रतिबिंब नावाची. असं व्यवहारात जमा करता येत नाही त्याला. व्यवहारात बँकेत त्याला जमा केल्या जात नाही. ती घेतल्या जात नाही त्याला. जशी बँकेत खोटी नेट घातल्या जात नाही तशी व्यावहारिक जी वस्तू आहे ती गृहीत धरल्या जाते व्यवहारात. तशी आरशातलं प्रतिबिंब गृहीत धरल्या जात नाही व्यवहारात. अनुभूती आहेत, अनुभूती व्यावहारिक नाही. ती हेच चालला होता विषय आपला. जर विषय पालता मध्ये मग आरशातल्या ती प्रभावी ते आता महाराजांना सांगितल्याप्रमाणे ज्ञेय आहे, फक्त ज्ञेय आहे, ती व्यावहारिक नाही. आणि ती साक्षी भाष्य, ती प्रमाता भाष्य नाही. प्रमाता प्रमाणानं प्रमेयाला प्रमाणित करीत असतो. प्रमाता म्हणजे अंतःकरणयुक्त चैतन्य. प्रमाण म्हणजे अंतःकरणाची इंद्रियाद्वारे आलेली वृत्ती, बाह्य ज्ञान असल्यामुळं प्रमाण. आणि त्या इंद्रियाद्वारे आलेल्या वृत्तीनं आकार धरण्यासारखी वस्तू, व्यावहारिक वस्तू, भौतिक वस्तू. आणि तिचं झालेलं ज्ञान म्हणजेच प्रमाण. योग्य योग्य ग्रहण करणाराला योग्य एककानं योग्य माध्यमानं योग्याचं झालेलं योग्य ज्ञान त्याला प्रमाज्ञान म्हणा. ज्ञानातल्या जरा सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करायलो.
योग्याला योग्यानं योग्याचं योग्य झालेलं ज्ञान व्यवहाराच्या पातळीवर, व्यावहारिक पातळीवर सांगायलो. तसं ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने हे योग्य नाही, साधू संतांच्या दृष्टीने हे योग्य नाही. पण मुमुक्ष आधी इथंच आरूढ असतो साधक, म्हणून त्याला इथलची पातळी सांगितली की याला योग्य मानावं, हे प्रमा आहे. आता ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने ही बी भ्रम आहे, ती गोष्ट वेगळी पुढे चालून येईल आपल्या लक्षात. पण आता ही व्यावहारिक ज्ञानाची रीती झाली. तर पण ह्या व्यावहारिक ज्ञानाच्या रीती सुद्धा प्रतिबिंब येत नाही, सावली येत नाही, मृगजळ येत नाही, ऋतुसर्प येत नाही, शुक्तिरजत येत नाही, स्वप्नाची स्वप्न येत नाही, सुख दुःख येत नाहीत, साक्षी भाष्य येते. कारण त्याचं ज्ञान प्रमाणजन्य नाही, ते प्रमाणजन्य ज्ञान नाही त्यांचं. असं म्हणजे प्रामाणिक वस्तू नाहीत त्या, प्रमाणित भ्रम आहेत ती, भ्रमज्ञान आहेत ती. म्हणून ते प्रमाता भाष्य नाहीत, ते साक्षी भाष्य आहेत. म्हणून ते प्रमेय नाहीत. आता जितके नाव घेतले ना, स्वप्नासहित ऋतुसर्प, सुक्तिरजत, मृगज, सावली, प्रतिबिंब, दोन चंद्र दिसणं, तर तो दुसरा जे चंद्र आहे तो प्रमा आहे, तो भ्रम आहे. चंद्र पळालेला दिसणं तो भ्रम आहे, प्रमाणजन्य ज्ञान नाही ती. पाण्याच्या प्रवाहापाशी दिसल्यावर आपण विरुद्ध दिशेनं पळायला लागली, समजी जमिनी सकट आपण असं दिसणं, वरी आपण गतिमान व्हालो. किंवा दोन रेल्वे चालल्यावर दुसरी रेल्वे चलत असताना आपलीच रेल्वे गतिमान झालेली अशी वाटणं, हे भ्रमज्ञान आहे, प्रमा नाही. कारण नंतर खोटं ठरतंय. ती गाडी निघून गेली की आपली गाडी जागीच स्टेशनवरच उभी, ही प्रमा होती. मग ह्या प्रमेयनं ती भ्रमा ठरते अगोदरची. त्या अगोदरचा अनुभव आला तर आपली गाडी सुटली, आपली गाडी चालली, काही क्षणातच ती गाडी स्टेशन मधून निघून गेल्यावर आपली गाडी स्टेशन मध्येच थांबलेली. मग आतापर्यंत धावत होती गाडी असं वाटलं, ती भ्रमा होती. त्या प्रमाज्ञानानं, हे पहा, एक प्रमाज्ञान नंतरचं जे प्रमाज्ञान आहे ते अगोदर वाटलेल्या प्रमाला भ्रमा ठरित असते. अगोदरची जी भ्रमा आहे ना, ती भ्रमा केव्हा ठरते? प्रमा झाल्यावर. मग व्यावहारिकच आपल्याला प्रातिभाषिकच प्रमा वाटत असते सुरुवातीला, पण व्यावहारिक ज्ञान जर प्रमाणजन्य झालं तर मग ती प्रातिभाषिक भ्रमा आहे. ते ज्ञेय, ते प्रमाता, ते साक्षी भाष्य असं कळते, ते खोटे ज्ञान असं कळते. आणि जर ब्रह्मज्ञान झालं तर व्यवहार बी लटका, व्यवहार सर्व हा संसार त्या आत्मज्ञान ब्रह्मात्मे के प्रमाण व्यवहाराला भ्रमा ठरलेले ज्ञानोबा रायना हरिपाठात शेवटच्या अभंगात. खरी प्रमा झाली की आपण आधी ज्याला प्रमा म्हणत होतो ती भ्रमा ठरत असते. मग काय झालं? स्वप्नात जाग झाल्यावर आधी प्रमाणजने वाटत होतं तिथलं जगत स्वप्नातलं, पण ही प्रमा झाली, जागृती आली की हे जग आणि मुलं बाळन बायकून घरण दिसायला लागलं. मग याला प्रमा ठरलं आणि त्याला भ्रमा ठरलं. आणि तसंच ब्रह्मज्ञान झाल्यावर, ब्रह्मप्रमा ठरल्यावर, ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान ठरल्यावर, ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ठरल्यावर, हेच एक आथी हे जाणण्याची भ्रांती असं ठरल्यावर हे सर्व जगत लौकिक व्यवहार भ्रमा ठरत असतो. खरं दूध भेटल्यावर, जसं उपमन्यून किंवा त्या द्रोणाचार्याच्या मुलानं, दोन कथा आहेत त्या दुधाच्या, अश्वत्थाम्यानं बालपणी किंवा उपमन्यूनं बालपणी पीठ कालविलेल्या पाण्याला दूध जोपर्यंत समजित होता, तो जोपर्यंत खरं दूध भेटलं नाही तोपर्यंत त्याला दूध नेहमी पेत होता. पण ज्या वेळेला गाईचं
खरं दूध भेटलं त्याला मित्राच्या इथं, त्या वेळेला त्यानं पहिल्या दुधाला दूध समजणं सोडलं. भ्रमा ठरली हे प्रमाण त्यांनी ठरलं. त्याची कदा चाखली सुधा तेची नर दुधा दया ते शेवी, अज्ञानी जनाला विषयी भुलविती तेवी. असो म्हणून आरशाचं ज्ञान हे भ्रमा आहे. आरशाच्या प्रतिबिंबात आरशातल्या प्रतिबिंबाचं ज्ञान हे भ्रमा आहे. का भ्रमा आहे? तर ते व्यवहारात खोटं ठरत, तिकडून पाहिलं तर ते प्रमाणजन्य नाही. कारण ते वृत्तीमध्ये अविद्या दोष आहे. म्हणून ती वृत्ती इंद्रिय वृत्ती जरी असली तर प्रमाण आहे, भ्रम आहे. आणि ते ज्ञान प्रमात्याचं नाही, साक्षी भाष्य. कारण प्रमाणानं असलं तरच प्रमात्याचं ज्ञान. ध्यानात घ्या, प्रमाणानं असलं तरच प्रमात्याचं ज्ञान. आणि प्रमाणानं नसेल तर ते मग साक्षीचं प्रकाशन आहे, ते साक्षी भाष्य. शिकून बाट बांधून घ्यायची गोष्ट आहे. म्हणून साक्षीचं असतं ते भाष्य, प्रमात्याचं असतं ते प्रमाज्ञान किंवा प्रमायाचं ज्ञान. हे भाष्याचं ज्ञान हे प्रमायाचं ज्ञान, प्रमाणानं प्रमा, आणि ते साक्षीचं प्रकाशन. म्हणून आपण दृष्टांत घ्यालो की आरशातलं प्रतिबिंब, सुप्ती रजत म्हणजे शिंपीवर भासलेली चांदी, दोरीवर भासलेला सर्प, स्वप्नात भासलेलं जगत. अगोदर आपण जे दृष्टांत घेतले आणि चंद्र दोन दिसते आकाशात तिरळ पाहिल्यावर, हे जे सर्व सदोष ज्ञान आहे. हे पहा, दोष असल्याशिवाय हे ज्ञान होत नाही. निर्दोष वृत्तीत हे ज्ञान होत नाही. झोपेच्या दोषानं स्वप्नाचं ज्ञान, नजराच्या तिरळेपणाच्या दोषानं दोन चंद्राचं ज्ञान, सदोष ज्ञान आहे सर्व. मंद अंधकाराच्या दोषानं किंवा अविद्या दोषानं ते सर्पाचं ब्रह्मज्ञान, सुप्ती रजताचं ज्ञान. प्रत्येक त्याच्या मागे दोष आहे. दोष हे दोष हेच प्रमाणाला प्रमाण ठेवलं नाही. दोष म्हणल्यावर निर्दोषता नाही. ती कोणतंही ज्ञान होण्यासाठी तिथं अविद्याच असली पाहिजे. हो ना, अविद्या वेगवेगळ्या नावाने अविद्याच आहेच, पण अविद्येची नाव वेगवेगळी. म्हणजे ते तपासले तर वेगळेच. कुठं तिळीपणा ठरतो, कुठं मंद अंधकार ठरतो, किंवा प्रमात्रा दोष ठरतो, किंवा प्रमाण दोष ठरतो, किंवा कोणताच दोष नाही आढळला, नाव द्यायला नसलं तर अविद्या दोष लावावा असं सांगितल्याने बी विचारसागर. जिथं कोणताच दोष दिसत नाही अशाच्या ठिकाणी नीलतेचा जो काही अनुभव येतो, भ्रम होतो, तर त्या ब्रह्मज्ञानाला कोणता मग दोष आहे? तर जिथं कुठला दोष नाही तिथं अविद्या दोष. कारण अविद्या हाच दोष आहे. अविद्या दोषाचीच वेगवेगळी नाव आहेत. ध्यानात घ्या, अविद्या दोषाचीच वेगवेगळी नाव आहेत. जसं एखादा दारू प्यालेला माणूस आहे, त्याची भांडणं झाली चांगल्या माणसासंग, आपल्या संग झाली. तो कोणी विचारलं काय झालं बा, काय नाही, मी कोणी लागलो त्या असं बोललो की तसं झालं. अनेक कारण ठरतील, पण जिथं कोणतंच कारण ठरणार नाही तिथं मग तो निश्यात हे कारण ठरल. त्याची नशा आहे, तो प्यालेला आहे हे कारण ठरल. अगोदर काहीतरी कारण सांगावं लागतील, पण त्या कारणाचं जर निराकरण झालं तर एवढंच शहाणे माणसं समजून अर्थ प्यालेला आहे हेच कारण आहे. बाकीचं काय तुमच्या बाकीच्या भानगडीत नाहीत, काही बाकीचे कारणच नाहीत. बाकीच्या कारणाची निर्मिती नंतर होती. त्यापासून प्यालेला असणं हे महत्वाचं आहे. नशात हे एक जण किंवा दोघ जण नशात आहेत हेच महत्वाचं आहे. त्याचं काय झालं, कोण बोललो होतं कोणाला अगोदर, कोणाची काय चूक होती, हे काही गरज नाही. पिढी होती ह्या चुकी, घराची भांडणं लागली तर त्या न्याय निवारणावर त्याचे काही कारण मीमांसा करू नये. ते पेलेली ठीक महत्वाचं, महत्वाची चुकती आहे त्यांची. बाकीच्या चुकाच नाही. त्या चुका त्याच्या कार्य येते.
असो त्याप्रमाणे अविद्या दोष हाच मुख्य दोष आहे. कारण तिथं आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा जो भ्रम, तिथं दुसरे दोषच नाहीत कुठे. तिथं प्रमेय दोष लावता येत नाही, प्रमाण दोष लावता येत नाही, प्रमात्र दोष लावता येत नाही, नाही लावता येत. म्हणून तिथं अविद्या दोष लावावा लागतो. असो म्हणून अविद्या दोषानच, म्हणून दृष्टीत दोष असू का प्रमेयात दोष दिसू का प्रमात्र्यात दोष दिसू, तो अविद्या दोषच आहे. आणि अविद्या दोषानच भ्रम होत असतो मुख्यतः. म्हणून म्हणून ते प्रमाण नाही. जे सदोष आहे ते प्रमाण नाही, जे निर्दोष आहे ते प्रमाण ज्ञान आहे, ते प्रमेयाचं आहे. म्हणून हे पंचभौतिक जे काही पिंड ब्रह्मांडादी वस्तूचं ज्ञान आहे, व्यावहारिक वस्तूचं, ते प्रमा आहे, ते प्रमेय ठरतात. आणि जे प्रमाणजन्य ज्ञान नाहीत तर ते भ्रम आहेत, तर ते प्रमेय ठरत नाहीत, ते भाष्य ठरतात, ते भ्रमज्ञान ठरतात, भ्रमाच्या वस्तू ठरतात. म्हणून त्या अनेक वस्तू आहेत आपण याच्यात पाहिल्या. म्हणून अशा प्रकारच्या आणि त्या ज्ञेय मानावं लागतात, हे बी महत्वाचं आहे. पण ज्ञेय जे ज्ञानाचे विषय, आता घ्या ज्ञेय कुणाले म्हटले, मन सुद्धा ज्ञेयच आहे, इंद्रिय सुद्धा ज्ञेयच आहेत. ज्ञेय वस्तू आहे, ज्ञानाचा विषय. ज्ञानानं काय ज्ञानाचा विषय व्हायला लागली वृत्ती ज्ञानाचा. प्राण सुद्धा वृत्ती ज्ञानाचे विषय आहेत. वासना सुद्धा ज्ञेयच आहेत, कल्पना सुद्धा ज्ञेयच आहेत, भावना सुद्धा ज्ञेयच आहेत, श्रद्धा सुद्धा ज्ञेयच आहेत. त्या ज्ञेय वस्तू आहेत. सर्व सूक्ष्म देह ज्ञेयच आहे. ज्ञानाचा विषय व्हायला म्हणून मानावं लागेल. असो म्हणून त्या ज्ञेय वस्तू, प्रमेय वस्तू प्रमाणजन्य, ज्ञेय वस्तू ज्ञानाचे विषय. त्याला ज्ञेय वस्तू मध्ये काही साक्षी भाषे म्हणजे व्यवहारात खऱ्या ठरत नाहीत. महाराज जरा सुखदुःखाच्या ज्ञानाचं थोडस हे करा ना, म्हणजे समजेल आपण आम्हाला. ते साक्षी भाष्य आहेत, पण ते भ्रम आहे का कसं आहे की व्यवहारात का आधारित आहेत हे? हा बरोबर आहे. तर सुख दुःख जे आहेत, तर सुख दुःख हे व्यवहारात जरी सुख दुःख करीत असली, सुख दुःखाचा व्यवहार होत असला, रडीत असली, हसीत असली, तरी ते व्यवहारिक नाहीत. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ते प्रमाण आहेत. बरोबर आता मार्गाविषयी काढला तर ते ज्ञेय, ते प्रमेय नाहीत. आणि ते साक्षी भाषे, साक्षी भाषेत म्हणजे ते प्रमाणजन्य नाहीत. कारण एक आले की एक राहत नाही. सुखात दुःखाचा अनुभव नसतो, दुःखात सुखाचा अनुभव नसतो. आणि सुख दुःख ते कुठे ठेवता येत नाहीत. पदार्थ नाहीत, ते व्यवहारातले पदार्थ नाहीत, ते वृत्तीचे परिणाम आहेत. सुखाकार दुःखाकार झालेली वृत्ती, ते बाह्य पदार्थच नाहीत. बाह्य पदार्थानं अंतःकरणात झालेला परिणाम आहे तो सुख दुःख. म्हणजे त्यानं ध्यानात याला बाह्य जगात अंपाची वस्तूच नाहीत. त्या अंतःकरणनिष्ठ, वृत्तीनिष्ठ, वृत्तीचे परिणाम आहेत. ती जसा काम क्रोध वृत्तीचे परिणाम आहेत. काम क्रोध हे अनुकूल प्रतिकूल ज्ञानानं, बाह्य ज्ञानानं वृत्तीचे झालेले परिणाम आहेत. वृत्तीत आलेले आवेश विवेश आहेत.
त्याप्रमाणे सुख दुःख हे अनुकूल त्या प्रतिकूलतेमुळं सुखाकार तुखाकार झालेले परिणाम आहेत वृत्तीची. मग वृत्तीच आहे ती, अंतःकरणच आहे ती व्यग्र झालेलं, व्याकुळ झालेलं किंवा आवेशात आलेलं. आणि तसा जो त्या अंतःकरणाचा परिणाम झाला त्याचं प्रकाशन झालेले साक्षीनं. साक्षीच्या प्रकाशातच आलेले म्हणून साक्षी भाष्य येते सुख दुःख. आणि तशी काय झाली तर आग्रही काहीतरी असं का झालं, असंच व्हावं असा आग्रह होता व्यवहारात, एखाद्या घटनेविषयी, एखाद्या वस्तूविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी. वस्तू, व्यक्ती किंवा घटना याचा अगोदर असलेला आग्रह त्या आग्रहाप्रमाणे झालं तर सुखाकार वृत्तीचा परिणाम, त्या आग्रहाच्या विरुद्ध झालं तर दुःखाकार वृत्तीचा परिणाम. तर तो आग्रह जो आहे अहंकाराचा अगोदरचा, तर तो आग्रहच कारणीभूत आहे त्याला. तो आग्रह जर नाही राहिला तर सुख दुःख होत नाही. अगोदरच त्याचा आग्रह नाही त्याला सुख दुःख होत नाही. जखम असली की तिथं धक्का लागतो, ध्यानात घ्या. आग्रह ही जखम आहे आधीच, अहंकार ही जखम आहे आधीच. एक मोठं खोंड आहे, फोड आहे, मोठा गळू आहे. आणि त्याला या अनुकूल किंवा प्रतिकूल ज्ञानाचा धक्का लागला की मग तिथं सुख किंवा दुःख होते. जखमेला लागलेला धक्का आहे तो झालेला स्पर्शी, झालेला प्रहार आहे जखमीवर, सुख बिन दुःख बी. अगोदरच आग्रह असतो की असा असं व्हावा, मी पास व्हावा, किंवा मला धन मिळावा, किंवा मला ह्या महाराज अजून एक सूक्ष्म शंका आहे की ही वरती वरती अनुकूल प्रतिकूल आकार होते की काय सुख दुःख आकार होते, ते 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 थोडस विश्लेषण म्हणजे त्याची अजून फार काय कळतील आम्हाला. हा 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 म्हणजे वरती ही अनुकूल प्रतिकूलाचा आकार धारण करते का सुख दुःखाचा आकार धारण करते? नाही नाही नाही, आता हे बरोबर म्हणजे आहे. सुख दुःखाचा वृत्ती- आकार धारण करते म्हणावं तर तिथं अज्ञान निवृत्ती येते. मग वृत्तीचं काम अज्ञान निवृत्ती आहे, तिथं तर अज्ञान नाही. बरोबर बरोबर. तर वृत्ती ही विषयाकार होत असते पहिली गोष्ट तो. आणि पुढं असलेला विषय अनुकूल किंवा प्रतिकूल ही मान्यता असते. अनुकूल किंवा प्रतिकूल मानलेलं, अनुकूल प्रतिकूल जगत नाही. सर्वाला जे सर्व अनुकूल आहे तर सर्वांना अनुकूल सर्व नाही, काहीला प्रतिकूल आहे. म्हणून हे त्याची मान्यता आहे सेपरेट, आपापली मान्यता आहे. ध्यानात घ्या, वाघाचं रूप अनुकूल आहे त्याच्या पिल्याला, वाघिणीला, दुसऱ्याला प्रतिकूल आहे. म्हणून अनुकूल प्रतिकूल हे प्रत्येकाचं वेगवेगळे, प्रत्येकाचं वेगवेगळे. म्हणून हे मान्यता आहे. अनुकूल प्रतिकूल मानणे त्याच्यावर दिलेला निर्णय आहे, त्या कळालेल्या विषयावर अनुकूल प्रतिकूल मान्यता आहे. आणि त्या मान्यतेमुळं सुखाकार किंवा दुःखाकार परिणाम होतो अंतःकरणात. मान्यतेमुळं, मान्यता जर अनुकूल असली तर सुखाकार परिणाम होतो, मान्यता जर प्रतिकूल असली तर दुःखाकार परिणाम होतो. हा ना. तर आपण 4 जण बसलेले आणि एखादा माणूस आला आणि तो तुम्ही प्रतिकूल मानलेला आहे, तो तुम्ही दुःखी होता त्या सभेमध्ये, त्या बैठकीत खाली मान घालता, तुम्ही किन्न होता, तुमचा मूड जातो. ती कशाला आली पिढाई, आता मी नाही थांबत, मला जायचं आता. आणि तुमचा मित्र आला तर तुम्हाला आवेश येतो आतून की बरं झालं तुम्ही आले, आता अधिक भर पडली, तुमचीच वाट पाहत होतो, तेव्हा तुम्ही अचानक आलेले दुग्धसारखा योग झाला. आता तुम्ही अनुकूल मानलेली व्यक्ती आली तर तुमच्या अंतःकरणात सुखावेश आला. तुम्ही प्रतिकूल मानलेली व्यक्ती आली तर दुःखाने व्यग्र झाली, व्यस्त झाली, त्रस्त झाली, तळमळू लागली. आणि तुम्ही अनुकूल किंवा प्रतिकूल न मानलेली व्यक्ती आली तो उपेक्षित राहिली, काहीच नाही, तुम्हाला काही सुख झालं नाही, दुःख झालं नाही. तुम्ही त्या व्यक्तीला काहीच अनुकूल किंवा प्रतिकूल मानलं नव्हतं, अशी व्यक्ती आली त्या तुमच्या बैठकीत, तर तुम्हाला त्याचं काहीच नाही होणार.
झिरो नॉर्मल राहणार तुमची वृत्ती. कारण तुम्ही त्याला अनुकूल मानलेलं नाही, प्रतिकूल मानलेलं नाही. तुमची मान्यताच नाही त्या व्यक्तीशी काही, तर मागं विपरीत काय होणार नाही. ॲलर्जी होणार नाही तुमच्या अंतःकरणात त्याची कोणती, सुखाकार किंवा दुःखाकार. विषय आहे तो, विषय ग्रहण होईल. व्यक्ती आलाय, व्यक्तीचं ज्ञान होईल. पण अनुकूल प्रतिकूल न मानल्यामुळे सुख किंवा दुःख होणार नाहीत मागं. उपेक्षित व्यक्ती, उपेक्षित ज्ञान आणि उपेक्षित परिणाम, त्याचे परिणामाची उपेक्षा होईल, काही होणार नाहीत मागं सुख दुःख. सुख दुःख हे मान्यतेवर अवलंबूनच आपला विषय चालला होता. मेलाय कोणी, पण आपला मेला का, आपला मानलेला मेला असला तर दुःख येईल. आपला मानलेला मेला नसला तर मग दुःख नाही. आपला अनुकूल मानलेला मेला असला तर दुःख येईल. आपला प्रतिकूल मानलेला मेलेला असला तर मग सुख येईल. पहा, आणि आपला अनुकूल किंवा प्रतिकूल मानलेला मेलेला असला, अनुकूल किंवा प्रतिकूल मानलेलाच नाही असा मेलेला असला तर सुख बी नाही दुःख बी नाही, ना सुखम ना दुःखम. त्या अंतयात्रेत आपल्याला, पण अंतयात्रेत आपण दुःखी होतो अनुकूल मानलेल्या. ज्या जे प्रेत आहे त्या प्रेत जर अनुकूल मानलेलं असलं तर, आणि जे प्रेत आहे ते प्रतिकूल मानलेलं असलं तर त्यामुळे आपण मस्त हास्य होतो आपल्याला, की बरं झालं, जाऊ दे पिढा गेली. म्हणून सुख दुःख किंवा अनुकूलता प्रतिकूलता हीच मानलेली, आणि अनुकूल प्रतिकूलतेवर सुख दुःख आहेत हे परिणाम अवलंबून आहेत. आणि सर्व स्वतःंड आहे, अनुकूल नाही का प्रतिकूल बी नाही काही, ते मान्यता आहे. ही ज्याची त्याची वैयक्तिक आहे, सेपरेट आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे. म्हणून सुख दुःख हे मान्यता आहे. आणि दुसरी गोष्ट मान्यतेचे परिणाम आहेत. अनुकूल प्रतिकूल ही मान्यता आहे, आणि पुढं झालेलं ज्ञान हे ज्ञान आहे किंवा ते प्रमेय. प्रमेयावर अनुकूल प्रतिकूल भाव असतो, आणि अनुकूल प्रतिकूलतेवर सुख दुःख अवलंबून असतात. म्हणून ते इफेक्ट आहेत, परिणाम आहेत अंतःकरणाचे झालेले सुखाकार दुःखाकार, तर ते त्या मान्यतेमुळे होतात. आणि मान्यताच आग्रहानं असते, अहंकारानं असते. मग अहंकार जर गेला तर मान्यता गेली, मान्यता गेली तर सुख दुःख गेली, अहंकार गेला तो कामने देव झाला. पण अहंकाराचा जो गाठ आहे माग ती सुटाव, ती संपाव. अहंकार गेला की आग्रह गेला, आग्रह गेला की मान्यता गेल्या, मान्यता गेला की सुख दुःख गेली. अहंकार अज्ञानाचाच असतो, आणि आपल्या स्वरूपाचे विशेष ज्ञान झाले की अहंकार जात असतो. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. अहंकार हे दुःख आहे, अहंकार हीच जीवदाशी आहे, अहंकार हाच भवसागराचं बीज आहे. म्हणून अहंकार समाप्त होणं हेच अध्यात्म, हेच शास्त्र आहे, किंवा हेच अहंकार निवृत्त होणं हेच गरजेचं आहे. म्हणून अहंकार हा विचारून अहंकार सांगितली, मग अस्तित्व वस्तू होई जाई तरी आपली सृष्टी सहज आपण केली असं ज्ञानोबा सुद्धा सांगतात असू. म्हणून सांगायचं तात्पर्य, आपला विषय विस्तारित झालेला आहे आज बी, म्हणून सांगायचं तात्पर्य आपला विषय हा चालला की आता आपण साक्षी भाष्य काय, प्रमाता भाष्य काय, प्रमेय काय, ज्ञेय काय, आणि प्रमाण काय, अप्रमा काय, ह्या गोष्टी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीनं साधू संतांच्या संगतीत, शास्त्राच्या संगतीत, संप्रदायपूर्वक आणि दूरदृष्टीनं जर लक्षात घेतल्या तर जे जसं आहे तसं कळलं की स्वप्न कसं आहे, रज्जूसर्प कसा आहे, प्रतिबिंब कसं आहे, आरसा कसा आहे, घर कसं आहे, ते प्रातिभाषिक काय, व्यवहारिक काय, भ्रमज्ञान कोणची, प्रमाज्ञान कोणची, आणि खरी प्रमा कोणची. एका ब्रह्मज्ञानाला दुसरं प्रमाज्ञान घालितय. पहा, एक संकाळ सांगतो संपितो येतं की रज्जू सर्प दिसला, रज्जू का झाली की रज्जूची प्रमा झाली की सर्पाची भ्रमा गेली.
ध्यानात घ्या. तागाची प्रमा झाली की दोरीची प्रमा झाली. रज्जू कळाला नव्हता तोपर्यंत सर्प प्रमा होता का महाराज? प्रमा वाटत होता. मग एरवी हा. रज्जू तरी प्रमा कुठे आहे बरोबर तेच सांगायला बरोबर. तुम्ही. हा. प्रमा वाटत असतंय. स्वप्न प्रमा थोडंच होतं पण प्रमा वाटत असतंय. आणि भ्रमा कळल्यावर भ्रमा राहत नाही ना. प्रमा वाटते म्हणूनच भ्रमा टिकत असते. तिथे टिकण्याचं औषधच ते, टिकण्याचा त्याचं इंगितच ते. खोटं काय टिकत तर खरं वाटतं म्हणून टिकत आहे. मग प्रमा वाटत असते, प्रमा नसते. म्हणून रज्जू सर्प प्रमा वाटत होता पण खरी प्रमा कळाली दोरी तर मग भ्रमा ठरली. ती गेली भ्रमा ठरली की राहत नसती. भ्रमा राहत असती. भ्रमेला आयुष्य नसते. प्रमा वाटले की आयुष्यमान होत असती. ती शक्तिमान होत असती. प्रमेची शक्ती असते. क्रियेची शक्ती असते. महाराज म्हणजे वर्गीकरण जर करायचं झालं तर असं करता येईल का? प्रिय, अतिप्रिय, द्वेष्य आणि उदास्य ह्या चारच गटात बरोबर आहे तुमचं. ते 4 वरट्यात आहेत ना. त्याच्यातले हो. आपण प्रिय, अनुकूल, प्रतिकूल आणि उपेक्षा हे सांगितलं. 2 प्रिय अप्रिय नाही. हो. आणि ते अतिप्रिय परमप्रिय ते आपणच आहोत. बरोबर आहे हो. तुमचं ते बी. हा असो. हा ते विषय आहे तिथं. मग आपण काय सांगू लागलो तिथं आता? काय चालला होता विषय नेमका आता? कोणाच्या सर्पाची जोपर्यंत रज्जूच प्रमा होत नाही तोपर्यंत सर्प प्रमाच होता. हा आणि रज्जूची प्रमा झाली की सर्प भ्रम ठरला. हा. मग रज्जूची प्रमा होत नाही तोपर्यंत सर्प प्रमा वाटत असतो. पण रज्जू ज्या वेळेला प्रमा होईल त्यावेळेला सर्प भ्रमा ठरतो. आणि भ्रमा ठरली की भ्रमा राहत नसती. जो लपवणी जगदा भासू अंदाजी मग सुप्रघातला करी चांगली पासष्टीची पहिली गोळी हीच सांगते. हा आता आंबाडी किंवा ताग प्रमा झाली की दोरीची भ्रमा ठरत असते. पृथ्वी प्रमा झाली की दोरी भ्रमा कळत असते. गुणाची प्रमा झाली की भूताची भ्रमा कळत असते. आणि अविद्यात आहे असं कळालं जसं सुसुप्तीमध्ये कळत असते. काहीच नाही कार्य अविद्याचे की मग सर्व ही कार्यरूप भ्रमा, सर्व भूत पण भ्रमा ठरत असतात. गुण पण भ्रमा ठरत असतात. परमात्मा प्रमा झाला की अविद्या आणि अविद्या कार्य भ्रमा ठरत असते. जसजशा प्रमा होत्या ना आपल्याला, जसजशा पुढच्या प्रमा होत्या तसतशा मागच्या सर्व भ्रमा ठरत असतात. आणि ब्रह्मप्रमा आम्हाला देह प्रमा वाटतो. मग स्वरूपाचं ज्ञान झालं की हा भ्रम ठरतो. हा बरोबर आहे. हो मग इकडून हे अहंकार आदी पदार्थाकडे इकडे आलं. आता महाराजांनी सांगितलं तसं की ते एक प्रमा वाटतं मी माणूस आहे वाटतंय. बरोबर आहे. तर ते जीव लपून हे पा जीवपणा नाही कळाला की देहपणा खरा वाटतो. जीवपणा कळाला की देह भ्रमा ठरतो. पहा साक्षीपणा लक्षात आला की जीवपणा भ्रमा ठरतो. एक लपून एक आहे. ब्रह्म लपून साक्षी आहे. साक्षी लपून जीव आहे. जीव लपून देह आणि देह लपून नवरा आहे. पाटील आहे, सरपंच आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, शिक्षक आहे, मालक आहे, नोकर आहे. देह लपून गरीब आहे, श्रीमंत आहे, काळा आहे, गोरा आहे, स्त्री आहे, पुरुष आहे. देह लपून देह उघड झाला की हे सर्व जगात भ्रमा ठरतील. जीव उघडा झाला की देह भ्रमा ठरतो. साक्षी उघडा झाला, ओपन झाला की जीवपणा भ्रमा ठरतो. त्याचा अनुभव आम्हाला सुसुप्तीत आहे. हा सगळंच भ्रम ठरतं. मग तिथं काहीच नाही. तिथे सुसुप्ती हा आमचा अनुभव आहे. बरोबर. इकडे अहंकार आतल्या पदार्थ, आता महाराजांना आतले पदार्थ आहेत. अहंकारादी पदार्थाची भ्रमाप्रमा किंवा इकडे इदम पदार्थाची भ्रमाप्रमा ह्या जगदांपाती.
समष्टीतल्या. हा दोन्ही कोण बी घेतलं, इकडून घ्या, आतून घ्या किंवा बाहेरून घ्या, कोण्या मार्गाने चाला, पण दोन्ही मार्गाने चालायचं आपल्याला, कारण दोन्ही कोण बी निरसायचं. इकडे जग बी ठेवायचं नाही आणि इकडे अहंकार बी ठेवायचा नाही. आणि दोन्ही बी नाही, व्यष्टी समष्टी दोन्ही बी नाही, आणि दोन्ही दोन नाहीत, एकच आहे दोन्हीचं अधिष्ठान, ते ब्रह्म आहे. तिकडून व्यष्टीकून गेली तर साक्षीपर्यंत, समष्टीकून गेली तर ब्रह्मापर्यंत, आणि साक्षी आणि ब्रह्म एकच झालं की झालं, संपलं. अशा ते प्रकारचा महावाक्यानं ते आणि ती महावाक्यानं आम्हाला प्रमा होते त्याची. हो हो, मग ती साक्षी ब्रह्म महावाक्य एक आहे. हा, म्हणून ते प्रामाण्य आहे त्याला. म्हणून आणि हे खरं प्रमा आहे, शेवटची प्रमा आहे ती. आणि जेवढी प्रमा होते ती अविद्या आहे. हा, मग बरोबर आहे. ती बी आता ही प्रमाण देणे ज्ञान आहे, ती प्रमा सुद्धा काय आहे प्रमा, तर प्रमावृत्ती आणि वृत्ती अविद्या आहे. फक्त आता अशी जी वृत्ती ती सात्विक आहे, शुद्ध सात्विक आहे, म्हणून ती माया आहे, आणि म्हणून ती अडचण करीत नाही. माया अडचण करीत नसते, अविद्या अडचण करते. शुद्ध 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 असली की माया, आणि ती मलिन 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 झाली की अविद्या. म्हणून ब्रह्मज्ञान ही जरी वृत्ती असली किंवा ही जरी प्रमा असली तर ही माया आहे. म्हणून माया जशी ईश्वराला माया अडचण करीत नाही, सहकार्य करते, तशी अहम ब्रह्मस्मी ही वृत्ती सहकार्य करते, अडचण करीत नाही, प्रकाश देते. प्रकाश अभंड देखून या, तर तो अभंड प्रकाशात दशाला तसं लक्षात येते की काहीच नाही, हे नाना असतं किंचन, काहीच नाही दुसरं, आणि मीच एक आहे. अशा प्रकारचा खरा यथार्थ नित्याला ती सहकार्य करते. म्हणून सर्व भ्रम निवृत्ती होत असते, ती अडचण राहत नाही. हे पहा, अहम ब्रह्मस्मी हे ज्ञान उरत नसते, साधुबोध झाला तो नरून नाही ठेला, कारण की ती अविद्या अडचण करते, माया अडचण करीत नसते. आपला विषय झाला. म्हणून ही वृत्ती अडचण करीत नाही संतांच्या संगतीत. फक्त अहंकार येऊ नये म्हणून संतांची संगत आहे, म्हणून गुरुचं बल आहे, म्हणून गुरुची शिक्षा असते, गुरुचं एक भय असतं आदरयुक्त, आणि त्या भयानं तो अहंकारात येत नसतो, मोठा होत नसतो, महाराज मानित नसतो, मुक्त मानित नसतो, किंवा महात्मा मानित नसतो स्वतःला, कोणाचा गुरु मानित नसतो स्वतःला, मी ज्ञानी असं मानित नसतो, लीन होत असतो. संतांची पायी लीन व्हावी, चंचल चित्ताची ठेवून या ठाई संतांची पायी लीन व्हावी. आणि कशाच्या आतापर्यंत दुःखाचं त्याला काय वाटत नाही, आणि ते सर्व दुःख गेलं, आता ब्रह्मानंद झाला याचं बी काय वाटत नाही, त्याला बी पचित होतो. म्हणून महाराज म्हणतेत ना, तुका म्हणे नाही जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा. अशा प्रकारची स्थिती होत असते. तीच मोक्षे, तीच तुर्याय, किंवा तीच शेवटची स्थिती आहे, भूमिका आहे, तुर्याग आहे. ठीक आहे, आपण इथं थांबवा, खूप वेळ झाला. हो, ठीक आहे महाराज, हो, धन्यवाद. हो. हो. सर आहात का? नाही तर मी गजर करतो. हो. ठीक. कुंडली कवरदा हरिविठ्ठल.